सांगलीत आसाम, पश्चिम बंगाल आणि पॉंडिचेरी या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय। नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पक्षाने उल्लेखनीय यश संपादन केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। यावेळी केरळ राज्यातही प्रथमच 3 सदस्य निवडून आल्याने आमदार गाडगीळ यांनी समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमाला भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, स्थायी समिती सभापती अतुल माने, समाज कल्याण सभापती गीताताई पवार, मंजिरीताई गाडगीळ, नगरसेविका वर्षा सरगर, नगरसेविका योगिता राठोड, नगरसेवक विश्वजित पाटील, सूरज पवार, भूपाल सरगर, स्नेहल जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय। आज भारतीय जनता पार्टीने एकूण 3 राज्यामध्ये विजय मिळवलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विजय हा पश्चिम बंगालचा होता, जिथं गेल्या 15 वर्षापासून ममता दीदींची राजवट होती। अत्यंत खालच्या थराला जाऊन त्या लोकांनी आपल्या लोकांना त्रास दिलेला आहे आणि आज ही सत्ता बदल हा लोकांचा रोष अत्यंत जाहीर झालेला आहे आणि कधी न भूतो न भविष्यते अशी 204 जागा आपल्याला मिळालेल्या आहेत। तसंच आसाममध्ये हिम्मतविजय शर्माचं जे गेल्या 5 वर्षातलं काम होतं, हे काम बघून आपल्याला आज पूर्ण बहुमत जवळ 100+ तिथं आपल्याला जागा मिळालेल्या आहे। पुडुचेरीमध्ये फक्त आपल्या मागच्या निसटता विजय होता, 30च्या सभागृहामध्ये 16-14 असा जो होता, तो आज आपण 20-10पर्यंत गेलेलो आहे। हे पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले दिवस आहेत। सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की पार्टीच्या बरोबर राहावं, पार्टीचं काम करा आणि मुख्य म्हणजे आज केरळमध्ये आपलं खातं उघडलं जे आत्तापर्यंत एकही आपला सदस्य नव्हता, तिथं 3 सदस्य आपले निवडून आलेले आहेत। अशा तऱ्हेनं इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीने आदरणीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि अमित शहांच्या नेतृत्वाखाली हा मोठा विजय मिळवलेला आहे। आज आम्ही फटाके फोडून आणि कार्यकर्त्यांना पेढे भरून आम्ही आज आनंद साजरा केलेला आहे।